आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। थोडी मागव ना। अरे मी लिहून काढते नाही, लिहिते मी सगळ्यांना देईल आणि इकडे बघ, मागे अरे एक जण लावणार कॅमेरा येतोय, मागे मागे अरे मोबाईल मागे घे, अरे मोबाईल मागे घेऊ द्या साकी मग मी किती वेळ अरे रोल का नाही, एक मिनिट। अरे कोण बोलला सर मला फ्रेम लावतो। रोल का काय ठरलं सांगा सर, काय ठरलं नेमकं बैठक? बघा, ज्या ज्या लोकांनी मनोज जरांगेंना पाठिंबा द्यायला मुंबईला गेले, आमदार खासदार, त्या माणसांनी ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करावी, त्यांच्या पक्षाने जाहीर करावी। आणि दुसरा मुद्दा, महाराष्ट्र सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही असं वेळोवेळी सांगितलंय, तर तो कसा धक्का लागत नाही याचं उत्तर आम्हाला येऊ घातलेल्या 2 दिवसात महाराष्ट्र सरकारनं द्यावं, असा आम्ही दुसरा ठराव मांडलेला आहे। तिसरा ठराव ॲडव्होकेट मंगेशजी ससाणे मांडतो। या संदर्भामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुंबईमध्ये मनोज जरांगेंचं जे आंदोलन चालू आहे आणि ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी त्यांची होतीये आणि त्यांना पाठिंबा द्यायला सर्व पक्षीय आमदार खासदार तिथं उघडपणे भूमिका घेतात। तर कुठंतरी ओबीसी समाजाला इथं आम्हाला एक असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे आणि आता आम्हाला वाटतं की आमचं आरक्षण एकतर त्या कुणबी दाखल्यांमुळे आधीच घरघर लागलेली आहे आणि आता परत शेवटचं जर असा काही JR आला, काय आलं आणि मग आमचं आरक्षण संपतंयच का काय, तर कुठंतरी असुरक्षिततेची भावना आहे आणि त्यासाठी आम्ही इथं पुण्यामध्ये समस्त ओबीसी समाजातले प्रत्येक घटकातल्या प्रत्येक जात समूहातले प्रमुख, त्याच्यानंतर कार्यकर्ते, त्यांच्या सगळ्या जातीच्या संघटनांचे अध्यक्ष इथं आम्ही आज बैठक घेतली। आम्ही 2 ते 3 तास चर्चा केली आणि या माध्यमातून आम्ही या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या तालुक्यातून ओबीसी एकीकरणाची, ओबीसीची संघर्ष यात्रा आम्ही चालू करण्याचं आज आमचं ठरलेलं आहे। आता या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ मार्गदर्शक मग भुजबळ साहेब असतील, प्रकाश अण्णा शेंडगे असतील, पडळकर साहेब असतील आणि इतर पण आमच्या काही संघटना आहेत, आमचे बांधव आहेत, यांच्याशी चर्चा करून आम्ही या संघर्ष यात्रे संदर्भामधले 2 दिवसामध्ये आम्ही तो कुठनं सुरुवात करायची, कोणत्या तारखेला सुरुवात करायची या संदर्भामध्ये आम्ही तो रूट ठरवू, आम्ही ती तारीख ठरवू। तर या सगळ्या याच्यातनं ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची आता आम्ही हा एल्गार केलेला आहे, ही वज्रमूठ केलेली आहे। मुळामध्ये सर्वपक्षीय आमदार खासदार पक्षाचे प्रवक्ते हे जर मनोज जरांगेंना सपोर्ट करतात तर त्यांच्या मागणीला त्यांचा सपोर्ट आहे का? ओबीसी मधनं आरक्षण कसं देणार आहे? मग 10% SCBC आरक्षण हे कोणतं? मग EWS आरक्षण सोडलंय का? अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने बॅकफुटला जाऊन मनोज जरांगेंच्या यांना उत्तर देत नाहीये, त्यामुळं कुठंतरी गोंधळलेलं सगळं आमचा ओबीसी समाज आहे। मुळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन, आमच्या नोकऱ्या, आमचे स्थानिक स्वराज्य संस्था आता निवडणुका आलेल्या आहेत, आम्हाला 56,000 जागा त्याच्यामध्ये मिळतात, पण मुळात 10 ते 15 वर्षात कुणबी दाखल्यांनी ते आमच्या जागा निम्म्यानी कमी केलेल्या आहेत आणि आता या ज्या घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मग त्याच्यामध्ये परत आमचे काय हे असेल, आम्हाला कुठं प्रतिनिधित्व मिळेल का? आम्हाला उमेदवार दिले जातील का? राजकीय पक्ष तिकीट देताना ओरिजिनल ओबीसींना तिकीट देणार आहेत का या डुप्लिकेट जे दाखले आता निवडणुकीच्या तोंडावर घेऊन आलेले आहेत त्यांना देणार आहेत?
हे सगळे आमचे प्रश्न आहेत। या प्रश्नाबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांनी, पक्षाच्या प्रवक्त्यांनी उघड भूमिका आणि ती पण जाहीर आणि ती पण पब्लिश करून आमच्या महाराष्ट्रासमोर, ओबीसींसमोर आणली पाहिजे। अन्यथा येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेणार आहोत। या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही गावगाड्यातला आलुतेदार, बलुतेदार, मायक्रो ओबीसी आम्ही सगळ्यांची मोड बांधणार आहे आणि आम्ही तेवढीच ताकद दाखवू। सरकारला पण आमचं काय म्हणणं आहे याची दखल घ्यावी लागेल। आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे? आजच्या बैठकीमध्ये असे अनेक 6 आमचे ठराव झालेले आहेत। या ज्या गेल्या 2 वर्षापासून ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी जो सर्वच प्रस्थापित मंडळीनं डाव रचलेला आहे, ज्यामध्ये सर्वच पक्षातील शरद पवारांपासून तर एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे सुद्धा अनेक आमदार, खासदार, म्हणजे सर्वच पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री त्या जरांगेच्या पाया पडतात आणि ओबीसी म्हणजे तुम्हाला जरांगेच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे म्हणतात आणि इकडे ओबीसी मध्ये आल्यावर म्हणतात आमचा ओबीसीला बी पाठिंबा आहे। पण त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे ओबीसीतून द्यायचंय, त्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता पाठिंबा दिलाय, परंतु जरांगीच्या मागणीला पाठिंबा आणि जरांगीची मागणी स्पष्ट आहे। जरांगे फक्त ओबीसीतूनच आरक्षण मागतोय, कारण आताच नुकतंच त्याला एससीबीसी मधून सुद्धा आरक्षण दिलं, त्याच्यासाठी उपसमिती सुद्धा नेमलेली आहे आणि त्यांच्या अनेक त्याला सवलती दिलेल्या असताना सुद्धा जरांगेचा हट्ट आहे की ओबीसी मधूनच आरक्षण मिळालंय आणि हे पूर्ण आमदार, खासदार, मंत्री त्यांना जाऊन भेटून त्याला पाठिंबा देण्याचं काम करत असेल तर ओबीसीचं अस्तित्व धोक्यात आहे। यासाठी आजची ही व्यापक बैठक खरं तर ही सुरुवातीची बैठक आहे, परंतु या बैठक झाल्याच्या नंतर आज आम्हाला नक्कीच या पूर्ण महाराष्ट्रातून आमचे प्रमुख मंडळी, या प्रमुख स्वयंसेवक यामध्ये आलेत, समन्वयक आलेत आणि त्यांनी नक्कीच आम्हाला सांगितलंय की आपल्याला संघर्ष यात्रा काढायची आणि ही संघर्ष यात्रा नक्कीच आमचे देशाचे सर्वोच्च नेते नामदार भुजबळ साहेब असतील, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील, वडेट्टीवार साहेब असतील, आमचे ओबीसी मधील सावे असतील, गोरे असतील, दत्तामामा भरणे असतील, पडळकर साहेब असतील, आमचे पंकजाताई मुंडे असतील, धनंजयजी मुंडे असतील, या सर्व आमच्या आणखी काही जे ओबीसीचे आमदार, मंत्री असतील त्यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि या सर्व नेत्यांचे चर्चा करून आम्ही संघर्ष यात्राची तारीख सुद्धा लवकर जाहीर करू आणि ही संघर्ष यात्रा या राज्यामध्ये 55 ते 56% असणारा ओबीसी समाज म्हणजे तुम्ही जरांगेच्या 12 ते 15% असणाऱ्या जरांगेच्या आंदोलनाला तुम्ही घाबरता आणि जर त्या आंदोलनाला घाबरून जर राज्य सरकार ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर या 55% ओबीसींची संघर्ष यात्रा माळेगावच्या खंडोबाहून तर ती मुंबईपर्यंत जाईल आणि ती राज्य सरकारला झेपणारी नसेल, कारण आम्ही आजपर्यंत बघतोय राज्य सरकारमधले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागचे त्यांनी आम्हाला असंच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देतोय, ओबीसीला कुठलाही धक्का न लावता त्यांनी आमच्या 58 ते 59 लाख बोगस कुणबी नोंदीद्वारे ओबीसीच्या पाठीत धक्का नाही बुक्का घालण्याचं काम केलंय। त्या माध्यमातून आम्ही नक्कीच हे ओबीसी मध्ये जनजागृती करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य बाबा काय प्रश्न होता? कुठले न्यायमूर्ती? नाही, मला खरं तर प्रश्न असा आहे, एक तर आज महाराष्ट्रामधल्या तमाम ओबीसी नेते, कार्यकर्ते या सगळ्यांनी आज येऊन एक ठरवलेलं आहे या पुण्याच्या पुण्यभूमीमध्ये की मनोज जरांगे याचं जे बेकायदा आणि घटनाबाह्य आरक्षण आहे, जी मागणी आहे, जे आंदोलन चाललंय त्याला तोडीस तोड उत्तर द्यायला हा ओबीसी महाराष्ट्रातला सक्षम आहे आणि आता संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही त्याला ते उत्तर देऊच। पण आम्हाला सरकारला जे सांगायचंय की सरकार ज्या पद्धतीने पायघडा घालतंय त्यांना मला आत्ताच कळलंय की शिंदे समिती, एकनाथ शिंदे सरकारने सुरू केलेली ही शिंदे समिती त्यांना जाऊन भेटली आहे। मला खरं तर कळत नाही की त्यांनी जे दाखले द्यायचे, किती प्रकारचे दाखले, ही एसटीला सवलत नाही, एससीला सवलत नाही, ओबीसी व्हीजेएनटीला सवलत नाही, फक्त एका समाजासाठी तुम्ही दाखलेच्या वर दाखले वाढवत चाललेले आहात आणि 6 महिने शिंदे समिती 6 महिने एक्सटेन्शन घेऊन असे काय नवीन पुरावे क्रिएट करण्याचं काम करते, कारण पुरावे तुमच्याकडे नाहीयेत हे सिद्ध होत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने यांना वंशावळ वाढीसाठी बनवण्यासाठी पण
सरकारी समिती नेमली आहे. मला खरं कळत नाही या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या एसटीला त्याची वंशावळ स्वतः बनवायला लागती, एससीला त्याची वंशावळ स्वतः बनवायला लागती, ओबीसी व्हीजेएनटीला स्वतः वंशावळ बनवायला लागती, पण या समाजाला त्यांची वंशावळ बनवता येत नाही का बनवता येत नाही? तुम्हाला माहिती नाही का तुमचे पूर्वज कोण होते? त्यामुळं शिंदे समितीने जे केलंय हे बेकायदा काम आहे. शिंदे समितीला कुठला आर्थिक आधार नाही, कुठलाही कायदेशीर आधार नाही, कुठलाही घटनात्मक आधार नाही. त्यामुळं आमचं या सरकारला मागणं आहे की तुम्ही मराठा समाजाच्या काय मागण्या असतील ते मान्य करा, तुम्हाला काय करायचं ते करा, पण या ओबीसीकडे दुर्लक्ष केलं तर हा महाराष्ट्रातला ओबीसी सहन करणार नाही. तुम्ही म्हणताय की सगळे नेते तुमच्या सोबत आहेत, पण मात्र भुजबळ आणि बाकी नेते आहेत ते कालपासून कोणीच बोललेलं दिसत नाही. हे बघा, ते बोलतील, निश्चित बोलतील, ते मंत्रिमंडळात बोलतील, ते हाऊस मध्ये बोलतील, ते बोलत नाहीत याचा अर्थ असा नव्हे की त्यांचा ओबीसीच्या या चळवळीला विरोध आहे. त्यामुळे कृपया असा कुणीही गैरसमज ओबीसी बांधवांनी करू नये आणि आमच्या विरोधकांनी करू नये. आमचे नेते बोलत नाहीत म्हणजे त्यांचा या गोष्टीला विरोध आहे असं कुणी सांगितलं तुम्हाला? बोलतील, योग्य वेळी बोलतील. आम्ही जबाबदार आहोत, आम्ही बेजबाबदार नाही आहोत. आम्ही बजरंग सोनवणेप्रमाणे बेजबाबदार नाही. आमची माणसं जबाबदारीने वागतायत, ते संविधानिक पदावर बसलेले आहेत, त्यांनी शपथ संविधानाची घेतली. त्यामुळं कुठं बेजबाबदार वागायचं आणि कुठं जबाबदार वागायचं हे आमच्या नेत्यांना माहिती आहे. त्यामुळे जास्त काळजी करू नका, योग्य वेळी योग्य भूमिका घेतील. तुम्ही त्या सगळ्या नेत्यांशी संपर्क साधला आहे का? आजच्या बैठकीबाबत त्यांना काही सांगितलं होतं? नाही, आता आम्ही आजची जी बैठक झालेली आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून समजेलच, पण आम्ही या संदर्भामध्ये अधिकृतरित्या त्यांच्याशी संपर्क साधू. जी काय आमची चर्चा झाली त्या चर्चेचा सगळा सारांश आम्ही त्यांच्या कानावर घालू. आम्ही त्यांची भेट पण घेणार आहोत आणि ही संघर्ष यात्रा कशा पद्धतीने काढावी याचं मार्गदर्शन आम्ही नक्कीच त्यांच्याकडून घेणार आहे, कारण की त्यांच्या मदतीची आम्हाला नक्कीच गरज असणार आहे, मार्गदर्शनाची गरज असणार आहे. किती संघटना? बघा, आजच्या संघटना आहे बघा, संघटना आमच्या जातीच 400च्या पुढे आहेत. त्यामुळे जातीची संघटना बघितली तर आमच्या 400 संघटना आहेत आणि कुठल्याही नावं मी वन टाइम सगळ्या जातींची संघटनांची नावं सांगा जे आज उपस्थित. सगळ्या संघटनांचे पदाधिकारी आहे. जिथं 12 बलुतेदार संघटना आहे, समता परिषद आहे, यशवंत सेना आहे, नाभिक संघटना आहे, गोंधळी संघटना आहे, वंजारी महासंघ आहे, सोनार सुवर्णकार येऊन गेले सगळे, कुंभार. अरे किती सांगू, 450 जातींच्या संघटना सांगू का तुम्हाला? वंचितचा पाठिंबा. समिती ज्यावेळेस आली होती मनोज जरांगे यांना भेटायला त्यावेळेस त्यांनी 2 मागण्या ठेवल्या होत्या की सातारा संस्थानाने हैदराबाद गॅजेटियर त्वरित लागू करा तरच. अरे गॅजेटियर मध्ये महसुली नोंद असली म्हणजे मराठा सामाजिक मागास आहे असं कुणी सांगितलं? आणि मुळात गॅजेटर्सचा अभ्यास मी तर म्हणतो त्या जरांगेपेक्षा मी तरी जास्त गेलेला आहे. माझ्याकडे 20 ते 22 गॅजेटियर्स आहे. मी तर चॅलेंज देतो, हे गॅजेटियर तुम्ही समोर घ्या, मी समोर घेतो. त्या हैदराबाद गॅजेट मी आंतरवालीला असताना मी काढलं होतं, त्याच्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या वेगळी, कुणबी समाजाची वेगळी. साताराचं गॅजेट आता माझ्या गाडीत मी आता तुम्हाला 2 मिनिटात दाखवू शकतो. याच्यामध्ये मराठा समाजाच्या चालीरीती, त्यांना कशा क्षत्रिय आहेत ते वेगळं, कुणबी वेगळं. उलट हे गॅजेटियर आणा. मला या जरांगेंना या सगळ्यांना मला विचारायचं की ते गॅजेटर काय ते समोर तुमच्या मीडियाच्या समोर तर काळा का गोरा काहीतरी आणा ना तुम्ही. गॅजेट नाही, ते गॅजेटियर आहे. ब्रिटिश गॅजेटियर मध्ये ते गॅजेटियर मानतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या तिथलं स्थान, तुमचं भौगोलिक परिस्थिती कशी आहे, तिथं लोक कोणते, धर्म कोणते, जाती कोणत्या याची माहिती असती. त्या जरांगेचं हे एवढं डोकं चालतंय, त्यांनी ते गॅजेटर बाबा आम्हाला समोर, आम्हाला पण थोडंसं ओबीसीना कळून दे ना. मी कुठली नोंद आहे? अरे जरांगे कोण संविधानिक पदावर बसलाय का? कोण आहे जरांगे? आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे, चळवळ आहे. जरांगे कोण संविधानिक पदावर? मुख्यमंत्र्याची आईमाई करणारा जरांगे. अरे लाकडाचं, एक मिनिट, लाकडाचं हे बघा, जो तोंडामधून विष्ठा टाकतो त्याच्या विरुद्ध काय बोलायचंय? लाकडं काय बोलतो? आमच्याकडे मल्हारराव होळकरांनी भाला दिलाय आणि तो भाला कुठं घालायचा आणि कुठं काढायचा तू जास्त भानगडीत पडू नको. आमच्या कसा लागत नाही? 59 लाख नोंदी झाल्या असतील. मागचे मुख्यमंत्री पण म्हणत होते. त्यामुळं शासनाने आपली भूमिका जाहीर करावी, आमदार खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि पक्षांनी जाहीर
अरे जरांगे काही मागणी कराल, मागणीलाच विरोध आहे ना आमचा. जरांगेच्या बेकायदेशीर मागणीलाच विरोध आहे. ती मान्य होऊ नये म्हणून तर आम्ही हे सगळं आता इथं आमची भूमिका मांडतोय. म्हणजे जरांगे आणि सरकार या दोघांच्या विरोधात तुमची भूमिका आहे? प्रश्नच नाही, आमचं आरक्षण टिकवणं. जरांगेच्या बेकायदेशीर मागणीला बळी पडून, दबावाला बळी पडून सरकारने ओबीसीच्या विरोधात निर्णय घेऊ नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. त्यासाठी सरकारवर कोण दबाव? जरांगे दबाव आणतात? अरे तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही बघा ना तिथं अख्खी मुंबई जाम केलेली आहे. 12 ते 15% लोकांनी मुंबई जाम केली. 55% लोकांनी काय होईल? मीडियावाले आपले असू द्या. तर भूमिका चौथा स्तंभ आहे. ठीक आहे, वेल डन वेल डन. चला बरं, लास्ट प्रश्न. चला लास्ट प्रश्न बाबा. इथलं आम्हाला नाही माहिती, आम्ही इथं 10 वाजेपासून. जे आमदार आणि जे खासदार, परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला, सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, नावं सांगा सगळ्यांची. माढ्याचे आमदार अभिजित पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी, संदेश संदीप क्षीरसागर, ते पापडे आमदार कोण? विजय पंडित जाधव, जेवण पुरवलं ते? अंबादास दानवे, आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, निलेश लंके. तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे? कैलास पाटील, अजून कोण? निलेश लंके. भाजपचे राणा जे काल त्यांनी जेवण पुरवलं ते? सुरेश धस. निलेश लंके. तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा, नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार घालतील, बायकॉट करतील. पापड्या झाला की किती वेळा पापड्या? धन्यवाद. ओबीसी सर्व आणि ओबीसी सर्व. हे बघा, एक लास्ट प्रश्न. लास्ट सारथीला काल 150 कोटी निधी दिले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय इशारा देणार आहेत काय? हे बघा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी एक सवाल आहे. फक्त सभामध्ये भाषणामध्ये ओबीसी डीएनए आहे म्हणून चालणार नाही. तुम्हाला 59 लाख जर बोगस सर्टिफिकेट वाटली गेली असतील तर ओबीसीचं आरक्षण टिकलंय का तुम्ही सांगा. त्या रद्द करणार का सांगा. त्यांना तिकीट देणार नाही म्हणून इथल्या सगळ्या पक्षांनी भूमिका जाहीर करावी. आणि अजून एक आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, जो JR आहे, गव्हर्नमेंट रेझोल्युशन आहे, जो न्याय सारथीला तोच मारतीला, तोच तारतीला तोच महाज्योतीला. आज परत अजितदादा पवार या जातीवादी उपमुख्यमंत्र्यांनी सारथीला 150 कोटी रुपये दिले, पण महाज्योतीच्या पोरांना आजपर्यंत निधी दिलेला नाही. निषेध व्यक्त करतो आम्ही अजितदादा पवारांचा, जातीवादी उपमुख्यमंत्र्याचा. थँक्यू. थांबा एक चौकाल करा.